या दादागिरीमुळे सर्वसामान्य लोक अडचणीत आलेली आहे। त्या पद्धतीनं टोलवाले वागतात लोकांबरोबर। पण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेकल्स कडनं तर त्यांना ती रक्कम परत द्यायची व्यवस्था होणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या निर्देशाप्रमाणे बैठक घेऊन त्या ठिकाणी नियोजन केलं जाईल। तरी पण की सरकारकडनं कुठेतरी फसवणूक होते, एक तर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकार ईव्ही मालकांची फसवणूक करते, यावर कडक कारवाई झाली पाहिजे। ठीक आहे। अशा पद्धतीचं हे टोलवाले जे काही त्यांची आता दादागिरी पूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे, त्या दादागिरीमुळे सर्वसामान्य लोक अडचणीत आलेली आहे। ज्या पद्धतीनं टोलवाले वागतात लोकांबरोबर, म्हणजे जास्त पैसे वसूल करतात, शासनाचं धोरणही मान्य करत नाही आणि मग अशा या टोल आपण ज्याला दिलेला आहे त्याला पैसे तर जमा कराच, हे काही सोडायचं नाही, पण याचं हे टेंडर रद्द करणार का, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, हा जो विषय आहे हा इलेक्ट्रिक वाहनांना त्या ठिकाणी एक प्रमोशन मिळालं पाहिजे, प्रदूषण थांबलं पाहिजे, या दृष्टिकोनातनं टोलमध्ये सूट देण्याच्या संदर्भातलं हे धोरण आहे। साधारणपणे 23/5/2025 हे धोरण घोषित करण्यात आलंय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 22/8/2025 पासून त्याची सुरू झालेली आहे। आता जसं मी नमूद केलं की ज्या पद्धतीने परिवहन विभागाने ईव्हीचा फास्टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्या पासून तर त्या टोल सिस्टममध्ये तो येण्याच्यासाठी या साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टममध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडनं टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे प्रोसीड कसं करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल। नाही मंत्री महोदय, गंभीर विषय, राज्य शासनाचं धोरण आहे की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ई व्हेकल्सना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं। राज्य शासनाने GR काढून नागरिकांना कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही ई व्हेकल्स वापरा, आम्ही तुम्हाला टोल माफी देऊ। आता जर काही टोल माफी होत नसेल तर एका प्रकारे आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत। त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या 8 दिवसात सांगतो पुढच्या 8 दिवसात एकही ई व्हेकल कडनं GR नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये, एक। आणि नंबर 2, आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स फार कमी आहेत ई व्हेकल्ससाठी। आपल्याला 120 वॉटचा चार्जिंग स्टेशन किमान तयार करायला लागेल, जेणेकरून आपल्या गाड्या 25 ते 30 मिनिटात चार्ज होतील। सध्या 30 वॉटच्याच आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स आहेत, त्या चार्ज करायला जवळजवळ 8 तास जातात। तर या संदर्भात पण शासनाने त्वरित कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, सांगितलं ना 8 दिवसात। जसं आणि जो टोल वसूल केला गेला आहे GR निघाल्यानंतर मुदतीनंतर जर का टोल वसूल केला गेला असेल तर तो टोल ज्यांच्याकडनं घेतला असेल त्यांनी पुराव्यानिशी आपण परत द्यायची व्यवस्था करावी। अध्यक्ष महोदय, आपल्या निर्देशाप्रमाणे बैठक घेऊन त्या ठिकाणी नियोजन केलं जाईल। तरी पण मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा निर्णय 23/5/2025 शासन निर्णय निघाला, परंतु त्याची अंमलबजावणी ही 22/8 पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे। मध्यंतरीच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जे काही निर्देशित केलं त्याप्रमाणे बैठक घेऊन त्याही मंत्री महोदय, एक मिनिट मंत्री महोदय, याच्यात एक सुस्पष्टता यायला पाहिजे। शासनाने GR काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं, पॉलिसी झाली। धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेकल्स कडनं तर त्यांना ती रक्कम परत द्यायची व्यवस्था होणं आवश्यक आहे, नंबर 1। आणि नंबर 2, आपल्याला त्वरित 8 दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही ई व्हेकल कडनं GR अनुसार टोल वसूल केला जाऊ नये। बोला।
अध्यक्ष महोदय, आपण देतो, योग्य ते देतो. निर्देश दिलेले आहेत. फक्त जे काही छापील उत्तर आहे त्यानुसार मंत्री महोदयांनी सांगितलं की साधारणतः 3 महिने आम्हाला हे कार्यान्वित करायला गेले. म्हणजे त्यांनी सांगितलं 23/5ला आम्ही GR काढला आणि 22/8ला त्याची अंमलबजावणी ही 100% टोल माफी लागू करण्यात आली. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे जे आपले फास्टॅग नंतरचे जे रिसीट येतात त्या रिसीट आहेत. त्या रिसीटमध्ये EVचा फास्टॅग आहे. आपला C-लिंकला 27/10/2025ला टोल कापला गेलाय. अध्यक्ष महोदय, 21/10/25ला समृद्धी महामार्गाला टोल कापला गेलाय. म्हणजे छापील उत्तर काय आहे की 22/8/2025 नंतर EVचे आम्ही अजिबात टोल माफी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे रिसीट आहेत. पाहिजे तर मी त्या रिसीट द्यायला तयार आहेत. एक रिसीट ही माझ्याकडे आलेली आहे. अशा हजारो EV मालकांची सरकारकडनं कुठेतरी फसवणूक होते. एक तर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकार EV मालकांची फसवणूक करते. यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, आपण जे काही निर्देश दिलेले त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाईल. बोला. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः आभार. माननीय